काम करणारे लेकर मला जीव म्हणून मी ताबडतोब गाडी गेली त्याला माझ्या गाडीत टाकला. आम्ही कडेगावकडे घेऊन चालू होतो पोलीस बांधवाला जाऊन त्याचं हॉस्पिटल माहीत नाही आम्हाला. आणि इष्टीवाला आला त्याने पाठीमागून जोराचा डॅश मारला त्याच्यामुळे त्याला कमराला त्याला पण आता डॉक्टरने सांगितलं डॉक्टर समोर त्याची आता सरकारी हॉस्पिटलला आम्हाला माहीत नाही विलेजर आता त्यामुळे आता आमची माणसं येतील आता स्थानिकची ते घेऊन जातील चांगल्या हॉस्पिटलमध्ये एकदम क्लिअर आहे का तुमच्या समोरच. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारे आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र संघर्ष करणारे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आज एक धक्कादायक घटना घडली आहे. शांतता रॅली आणि जनसंवाद दौऱ्यादरम्यान सांगली जिल्ह्यातील विटा शहरात एक अत्यंत अभूतपूर्व, भावूक आणि मनाला चटका लावणारा प्रसंग घडलाय. विटा शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे ऐतिहासिक स्वागत करण्यासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्यातून मराठा बांधव, तरुण कार्यकर्ते, महिला आणि अबालवृद्ध मोठ्या संख्येने एकत्र आले होते. विटा शहराच्या सीमा अत्यंत सुंदर रीतीने सजवण्यात आल्या होत्या. जागोजागी स्वागताचे भव्य फलक लावण्यात आले होते आणि संपूर्ण विटा शहर एक मराठा, कोटी मराठा अशा गगनभेदी घोषणांनी दणाणून गेलं होतं. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या या दौऱ्यात विटा येथील स्वागत सोहळा हा अत्यंत भव्य दिव्य होणार याची खात्री सर्वांनाच होती. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि याच स्वागताच्या अभूतपूर्व गर्दीत एक दुर्दैवी अपघात घडलाय. या अपघातानंतर जरांगे रुग्णालयात पोहोचले. काय आहे हे अपघात प्रकरण पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. मनोज जरांगे पाटील यांचा ताफा विटा शहराच्या हद्दीत प्रवेश करत असताना स्वागताच्या मुख्य मार्गावर जनसागराचा महापूर उसळला होता. हजारो कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्याची एक झलक पाहण्यासाठी, त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा आणि वाहनांच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी करून उभे होते. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक जण पुढे सरसावण्याचा प्रयत्न करत होता. याच प्रचंड गोंधळात आणि वाहनांच्या गराड्यात कडक ताप आलेला असतानाही केवळ जरांगे पाटील यांच्यावरील प्रेमापोटी स्वागतासाठी थांबलेल्या एका निष्ठावान मराठा कार्यकर्त्याला पाठीमागून जोरदार धडक दिली. गर्दीचा अंदाज न आल्यामुळे किंवा वाहनांच्या वेगामुळे हा धक्का लागला आणि तो कार्यकर्ता थेट रस्त्यावर कोसळला. वाहनाचा धक्का लागल्यामुळे या कार्यकर्त्याला किरकोळ दुखापत झाली आणि त्याच्या शरीराला चांगलाच मार लागला. ऐन स्वागताच्या जल्लोषात हा अपघात घडल्यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली आणि आनंदाचे रूपांतर अचानक चिंतेत झाले. उभा होता कार्यकर्ता, त्याला बसने मोठी धडक दिलेली आहे. असं काही स्पीडमध्ये नाही. काय झालं नेमकं? मनोज जरांगे पाटील हे केवळ नेते नसून ते कार्यकर्त्यांचे कुटुंब प्रमुख आहेत याची प्रचिती या क्षणी संपूर्ण विटा गावाला आली. आपल्या ताफ्यातील वाहनाचा धक्का लागून एक कार्यकर्ता जखमी झाला आहे आणि तो रस्त्यावर पडला आहे हे पाहताच मनोज जरांगे पाटील यांनी सेकंदाचाही विलंब न लावता आपला ताफा जागेवरच थांबवला. विटा शहरातील मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी फुलांचे मोठे हार, सन्मान चिन्ह घेऊन उभे होते. ढोल ताशांचा गजर सुरू होता आणि प्रचंड जयघोष चालला होता. मात्र या कशाचीही पर्वा न करता जरांगे पाटील यांनी तात्काळ आपले स्वागत स्वीकारण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यांनी स्वतःच्या गळ्यातील हार बाजूला सारले आणि गाडीचा दरवाजा उघडून ते थेट त्या जखमी कार्यकर्त्याच्या दिशेने धावले. प्रचंड गर्दी बाजूला सारत मनोज जरांगे पाटील स्वतः त्या अपघातग्रस्त कार्यकर्त्यापाशी पोहोचले. त्यांनी अत्यंत माणुसकीने आणि संवेदनशीलतेने त्या कार्यकर्त्याला धीर दिला आणि त्याची विचारपूस केली. तो कार्यकर्ता तापाने फणफणलेला होता आणि त्यातच त्याला अपघात झाल्यामुळे तो अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होता. अशा वेळी कोणत्याही शासकीय रुग्णवाहिकेची किंवा पोलिसांच्या मदतीची वाट न पाहता मनोज जरांगे पाटील यांनी त्या कार्यकर्त्याला स्वतःच्या हाताने आधार दिला आणि त्याला उचलून थेट स्वतःच्याच VIP गाडीमध्ये बसवलं. ज्या गाडीतून नेत्याचे स्वागत होणार होतं तीच गाडी आता एका सामान्य कार्यकर्त्यासाठी जीवनवाहिनी बनली होती. ढोल ताशांचा आवाज थांबला आणि स्वागताची उधळण बाजूला सारून मनोज जरांगे पाटील यांचा संपूर्ण ताफा अत्यंत वेगाने विटा येथील रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दाखवलेली तत्परता ही कोणत्याही नातेवाईकापेक्षा कमी नव्हती.
सुरुवातीला या जखमी कार्यकर्त्याला विटा येथील शासकीय म्हणजेच सरकारी रुग्णालयात तातडीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी धावपळ करत कार्यकर्त्यावर प्राथमिक उपचार केले, त्याची जखम स्वच्छ केली आणि त्याला प्रथम उपचार दिले. मात्र या कार्यकर्त्याला अधिक चांगल्या, आधुनिक आणि सखोल वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, तसेच त्याच्या प्रकृतीला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी त्याला विटा शहरातीलच एका सुसज्ज अशा खासगी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्याचा निर्णय घेण्यात आला. किरण रोडवरती उभा होता, सगळ्या गाड्या उभा होत्या आणि एसटीवाला आला आणि त्याने पाठीमागून जोराचा डॅश मारला, त्याच्यामुळे त्याला कमराला फक्त लागले. पण आता डॉक्टरांनी सांगितले का डॉक्टर समोरच आहेत, त्यांना फ्रॅक्चर काही नाही, काहीच नाही. पण ते आता शेवटी काय, माझे काम करणारे लेकर आहेत, मला लय जीव आहे म्हणून मी ताबडतोब गाडी बोलली, त्याला माझ्या गाडीत टाकला. आम्ही कडेगावकडे घेऊन चाललो होतो, पोलीस बांधावाला विचारून, इकडचे हॉस्पिटल माहीत नाहीत आम्हाला. तर ते याची जर तब्येत मला गाडी त्याची व्यवस्थित वाटली, तेव्हा म्हणलं की मार पाठीमागून लागलाय. अरे म्हणलं मग चांगल्या हॉस्पिटलला जवळ कुठे तर डॉक्टर कांबळे साहेब ते बोलले की आपण विट्याला घेऊन जाऊ चांगल्या हॉस्पिटल. पळल्या गाड्या माघारी इकडे आणि आता सरकारी हॉस्पिटल आणलं आम्हाला माहीत नाही विड्याचं. आता त्यामुळे आता आमची माणसं येतील आता स्थानिकचे, ते घेऊन जातील चांगल्या हॉस्पिटलमध्ये, एकदम क्लिअर आहे, तुमच्या समोरच. खासगी रुग्णालयात पोहोचल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून अपघातग्रस्त कार्यकर्त्याची डॉक्टरांकडून पूर्ण तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी कार्यकर्त्यांचे एक्सरे, रक्त तपासणी आणि इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या सुरू केल्या. या सर्व चाचण्या होत असताना जरांगे पाटील स्वतः डॉक्टरांच्या केबिनमध्ये आणि वॉर्डमध्ये उपस्थित होते. त्यांनी डॉक्टरांशी अत्यंत बारकाईने चर्चा केली. कार्यकर्त्याला कुठे अंतर्गत मार लागला आहे का, तापाची काय परिस्थिती आहे आणि उपचाराला किती वेळ लागेल याची संपूर्ण माहिती घेतली. जोपर्यंत खासगी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी त्या कार्यकर्त्याची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही असा निर्वाळा दिला नाही, तोपर्यंत मनोज जरांगे पाटील रुग्णालयाच्या आवारातून बाहेर पडले नाहीत. आपल्या नेत्याला स्वतःच्या बेड शेजारी उभं राहिलेलं पाहून त्या जखमी कार्यकर्त्याच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले होते. मात्र जरांगे पाटील यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला धीर दिला आणि संपूर्ण उपचाराचा खर्च आणि काळजी समाज घेईल असं आश्वासन दिलं. त्यांनी या संपूर्ण अपघाताबाबत प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणालेत की माझ्यासाठी मराठा समाजाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यासारखा आहे. आम्ही हा लढा आमच्या हक्कासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्यासाठी लढत आहोत. अशा वेळी माझ्या स्वागतासाठी उन्हातान्हात तापाने फणफणलेले असतानाही जे कार्यकर्ते रस्त्यावर उभे राहतात, त्यांची सुरक्षा आणि त्यांचे आयुष्य हे माझ्यासाठी कोणत्याही स्वागतापेक्षा, सत्काराहून किंवा जाहीर सभेपेक्षा कितीतरी पटीने मोठं आहे. जर माझा कार्यकर्ता रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला असेल तर मी फुलांचे हार स्वीकारू शकत नाही आणि माझे मन मला तशी परवानगी देत नाही. कार्यकर्त्याला रुग्णालयात योग्य उपचार मिळणं आणि तो सुखरूप राहणं हीच माझी पहिली आणि एकमेव प्राथमिकता होती, असं त्यांनी अत्यंत भावुक स्वरात स्पष्ट केलंय. मनोज जरांगे पाटील यांच्या या संवेदनशील निर्णयामुळे विटा शहरातील नियोजित भव्य दिव्य स्वागत सोहळा काही काळासाठी पूर्णपणे थांबला होता. स्वागत मार्गावर उभे असलेले हजारो नागरिक आणि मराठा बांधव चिंतेत होते. मात्र जेव्हा त्यांना समजलं की त्यांचे नेते एका जखमी कार्यकर्त्याला जीव वाचवण्यासाठी आणि त्याच्या उपचारासाठी रुग्णालयात थांबले आहेत, तेव्हा संपूर्ण विटा शहरात जरांगे पाटील यांच्याबद्दलचा आदर आणि निष्ठा कित्येक पटीने वाढली. मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा विटा येथील स्वागत ठिकाणी पोहोचले. त्यांना पुन्हा स्वागतस्थळी आलेलं पाहून कार्यकर्त्यांमध्ये एकच चैतन्य निर्माण झालं आणि पुन्हा एकदा घोषणाबाजी सुरू झाली. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.